बरोबर आहे की नाही? सुदर्शनावर हे पंढरपूर नगर आहे. पंढरपूर नगर देवाच्या हातात जे सुदर्शन चक्र आहे आणि त्याच्यावर पंढरपूर नगर. आणि त्या ठिकाणी हा बाबा रुक्मिणी आई साहेब रुसून आल्या, भांडणं झाले म्हणून. आणि पुन्हा मग पांडुरंग परमात्मा तिथं आले आणि तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराजाचे जे निरोप पाठवणारे संत संकाधिक तिथं आले. म्हणून म्हणतात माझी भाकावी करुणा आणि विनवा पंढरीचा राणा. राणा म्हणजे राजा, बरोबर गुरुजी? सगळ्या जगाचा राणा म्हणजे राजा आहे आणि त्याला विनवा म्हणतात. आणि मग पुन्हा निरोप पाठवला आणि मग शेवटी तुकाराम महाराज म्हणले अंतकाळ आहे माझा आता, बस अंतकाळ आहे माझा, शेवटचा निरोप. हे शेवटचा निरोप आहे तुकोबरा अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हणे माझ आठवा, तुका म्हणे माझ आठवा, तुका माझ आठवा, तुका म्हणे माझ आठवा, तुका म्हणे माझ आठवा, तुका म्हणे
सांगा देवा देवा सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार एवढा करा उपकार एवढा करा मग तुकोबराय काय म्हणतात, तुका मने मज आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. आणि मग तुकोबराय म्हणले की देवा माझं मूळ आठवण. मी मूळ म्हणजे कुठून आलतो म्हणले पहिल्या सुट बघा आता पहिल्याच ठिकाणी आले. काय म्हणले होते, नामा सोडून वैकुंठ आला कनकाईच्या पोठा. आणि तेच तुकोराम महाराज म्हणले माझं मूळ कुठं होतो मी ते आठवण देवाला करून द्या म्हणले. तुका मने मज आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. विठोबा रघुमाये मग तुकोबराय म्हणले तुका मने मज आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. आता शिक तुकाराम महाराजाचा निरोप देवापर्यंत पोहोचला. पुन्हा देवाला म्हणले आठवण झाली. हो म्हणले मी तुकाराम महाराजांना वचन दिलेलं आहे की मी स्वतः तुम्हाला न्यायला येणार आहे. म्हणले लय उशीर झाला. माझ्या भक्ताला एवढं संकट पडायची गरज नव्हती, पण माझा आणि माझ्या भक्ताचा कुणी एवढा अंतर पाडला असं. पुन्हा देवाला आठवण झाली, मूळ ठिकाण आठवलं सगळं. आणि मग तुकाराम महाराजासाठी देवाने लगेच तिथून जे लगेच गुप्त झाले ते कुठं देहो गावात पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू पच्चारण कोप मोडकी जर्जर. तुकाराम महाराजाच्या दारामध्ये जगाचा बाप बसलेला आहे. मग आता पहिल्या काळामध्ये काय होतं का, काही घरी मोडकी आबाजा वरी वाकाळाच्या शेजा, काहीच नव्हतं ना. तसली मोडकी बाज फटल्या तुटलेली कुठं बांधलेली आणि कोप मोडकी विकून पुढून कुत्र गेलं तर माग सरळ जायचं. हे तुकाराम महाराजांचं घर. आणि काय म्हणतात, काय करू पचारण कोप मोडकी जर्जर. देवा आता काय करू, इतका मी गरीब आहे. तुम्ही आज जगाचा बाप मला नेहण्यासाठी आला. ठीक आहे बरं, काहीतरी माझ्या घरचं पाणी तरी प्या.
नाही म्हणले तुकोबराय, तुमच्या घरी मी साक्षात तुमच्या बरोबर जेवण करणार आहे. आता घरी जेवायला काय, ह्या बाबानं 16,108 जणीच्या हातानं हातचं खाल्लेलं, आणि तर कुणाच्या हातानं खायला आलेत? तुकाराम महाराजाच्या हात. बरं, तिथं पंचपक्वान्नाचं खाल्लेलं, आणि इथं काय खायला? जिजाबाईला म्हणले बघ काहीतरी असलं तर. ते म्हणते काही नाही बघा, कण्या आहेत फक्त किती, मुठभर. आणि त्याच कण्या टाकल्या, पाणी माठभर केलं, आणि काय होणार आहे भात त्या कण्याचा? होणार का? काहीच नाही झालं. आणि टाकलं पात्र देवाला. देव बसले आणि तेच पात्रावर वतलं. आता वतल्यावर ते राहील? काहीच राहणार नाही. ते पांगायला लागलं चौकट पात्राच्या. त्या टायमाला देव चतुर्भुज झाले, 2 हात इकून लावले, 1 हात इकून, आणि देव जेवायला लागले. तुकोबराय, एवढे राक्षस आतापर्यंत तुम्ही आम्ही संगत, चतुर्भुज व्हायची मला गरज पडली नाही कधीच, पण तुमच्या ह्या कण्या खाण्यासाठी मला चतुर्भुज व्हावं लागलं. म्हणले तुकोबराय, तुमचा काही साधा नाही अधिकार. ठीक आहे, जेवण झाले आणि बसले. मुखशुद्धी तुळशी दळ, दुखा म्हणे मी दुर्बळ. आपल्या इथं जर पाहुणा आला तर आपण जेवण झाल्यावर हात धुवून लगेच टपरे हे पान पुढे हे खायला नेतो, पण तिथं काय तुकोबरायचं तर काय होतं? काहीच नाही. मुखशुद्धी तुळशी. हे कोण आहे रे? विठ्ठल विठ्ठल मग मुखशुद्धी तुळशी दळण, तुका म्हणे मी दुर्बळ. काय दिलेलं आहे? सगळे जेवण झाले आणि म्हणले तुकोबराय, आता आपण जाऊ चला. नाही म्हणले, बघा संताचा किती म्हणून येतो कळवळा. देहू गावामध्ये गेले आणि चला म्हणले माझ्या संग, साक्षात जगाचा मालक मला नेण्यासाठी आलेला आहे, चला. लोक म्हणले महाराज बिघडलाच, वेडा तुका विचार करीतो बडबड फार. सगळे लोक म्हणले बडबड करते, महाराज येड झाले. कुठं देव येत असतो न्यायला? होय येत असतो. आणि असं म्हणले तुकाराम महाराज लागले म्हणाय, म्हणले काय बी असं देव आला, कुणी सध्या आलं नाही. त्या टायमाला सध्या लोकांना तुकाराम महाराज का आलेले नाहीत, पुन्हा भगवान बाबा का आले नाहीत, कुणी संत जगाला कळत नसतात. तेव्हा बी कळलं नाही तर आता बी नाही. आणि मग कुणीच आलं नाही. आणि तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, 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 विसरून खरा देवा, गेले विसरून खरा देवा, गेले विसरून खरा देवा. वा गरजे महाराज बा, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. बरोबर. विठ्ठल विठ्ठल आणि मग पुन्हा शेवटी तुकोबराय आले, देवा कुणीच येत नाही. बसले, एकादशी जागर केला आणि सगळं झालं. तुकाराम महाराज आणि भगवान परमात्मा दोघाचा संवाद. चला म्हणले तुकोबराय आता जाऊ. आणि मग पुन्हा मग जायच्या टायमाला तुकाराम महाराज चला म्हणले, आता तुम्ही ह्या लोकांकडे बघू नका. तरी तुकाराम महाराजाचा जीव कोणामध्ये? ह्या लोकांमध्ये देऊचा. एक तरी लोक माझ्या संग, कुणीतरी चला बाबानो. नाही म्हणले, कुणीच येणार नाही. नुसते मागून हात करायला लागले, पण कुणीच नाही. वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळे विठू आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली.